नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या बी द बेस्ट या यूट्यूब चॅनलला. आणि आज आपण बघतो आहे क्लास 6 यातील 1.4 लेसन द पीपल हू प्रोटेक्ट नेचर. आता अशी काही लोक आहेत ज्यांनी निसर्गाचं संरक्षण केलेलं आहे. त्या व्यक्तींबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत या लेसनमध्ये. मित्रांनो, लेसन नंबर 1, 2 आणि 3 याचा एक्सप्लेनेशन आणि त्याचे सॉल्व क्वेश्चन आन्सर्सचा व्हिडिओ मी आधीच अपलोड केलेला आहे, तो तुम्ही जाऊन बघू शकता. तर चला बघूया आणि माहिती घेऊया द पीपल हू प्रोटेक्ट नेचर. बघा आता काय दिलेलं आहे. नेचर इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अवर लाईफ. आपल्याला माहिती आहे निसर्ग आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. फॉरेस्ट गिव्स अस फ्रेश एअर, क्लीन वॉटर अँड फूड अँड शेल्टर. आता जंगल आपल्याला काय देतं? जंगल आपल्याला देतं की फ्रेश एअर देतं. देन क्लीन वॉटर, आपल्याला स्वच्छ पाणी प्यायला मिळतं. फूड, अन्न मिळतं. आणि निवारा, शेल्टर म्हणजे निवारा सुद्धा आपल्याला कुठून मिळतं? जंगलातूनच मिळतं. ट्रीज हेल्प अस टू ब्रीथ अँड लिव्ह अ हेल्दी लाईफ. आता आपल्याला झाडं कशासाठी मदत करतात? झाडं आपल्याला मदत करतात की ब्रीथ म्हणजे आपल्याला जो ऑक्सिजन पाहिजे आहे, ब्रीथ करण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते. तो ऑक्सिजन कुठून मिळतो? आपल्याला झाडांपासूनच मिळतो, बरोबर. आणि आपण कसं राहतो? हेल्दी लाईफ राहतं आपलं. ॲनिमल्स अँड बर्ड्स ऑल्सो डिपेंड ऑन फॉरेस्ट. म्हणजे फक्त ह्युमन बिईंग्स राहतात का? नाही, ॲनिमल्स पण झाले, बर्ड्स पण झाले, हे सगळे डिपेंड कोणावर राहतात? फॉरेस्टवर राहतात. सम पीपल अंडरस्टँड द व्हॅल्यू ऑफ नेचर अँड वर्क हार्ड टू प्रोटेक्ट इट. पण अशी काही लोक आहेत की ज्यांना या नेचरचं महत्त्व कळलेलं आहे. नेचर आपल्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे हे काही व्यक्तींना कळलेलं आहे. आणि मग ती व्यक्ती काय करतात? नेचरचं प्रोटेक्ट करण्यासाठी मेहनत घेतात. आणि दे डू नॉट वर्क फॉर मनी ऑर फेम. मग ते दे डू नॉट वर्क फॉर मनी अँड फेम. म्हणजे जे काम करतात ते पैशासाठी करतात का? किंवा आपल्याला काहीतरी नाव झालं पाहिजे? नाही, मी करतो आहे नेचरसाठी, मी नेचरच्या संरक्षणासाठी काही करतो आहे, असं माझं नाव झालं पाहिजे, तर याच्यासाठी ती व्यक्ती करत असते का? नाही. दे वर्क विथ लव्ह अँड केअर फॉर नेचर. तर ती का करतात? कारण की त्यांना नेचर म्हणजे निसर्गावर त्यांचं प्रेम असतं. ते निसर्गाची काळजी घेतात. आपल्याकडे नाही का, आई वडील आपल्यासाठी, लहान मुलांसाठी करतात. मग त्यांच्यामध्ये स्वार्थ असतो का? नाही, ते निस्वार्थपणाने त्यांचं प्रेम असते आपल्या मुलांवर, त्यांना काळजी असते, म्हणून ती मुलांची केअर घेतात, बरोबर ना. त्याचप्रमाणे अशी काही व्यक्ती असतात की ज्यांचं निसर्गावर प्रेम असते आणि ते निसर्गाची म्हणून ते काळजी घेत असतात. This lesson tells us about the 3 such people who learn nature and work selflessly for society. मग आता आपल्याला या लेसनमधून काय शिकायला मिळणार आहे? अशा 3 व्यक्ती आहेत ज्यांनी नेचरवर खूप प्रेम केलेलं आहे, जीवापाड प्रेम केलेलं आहे. आणि सेल्फलेसली म्हणजे कुठलाही स्वार्थ नसताना निस्वार्थपणे त्यांनी सोसायटीसाठी, समाजासाठी कार्य केलेलं आहे. तर अशा 3 व्यक्तींबद्दल आपण माहिती जाणून घेऊया. तर काय दिलेलं आहे ते बघूया. आता आपल्याला हे पिक्चर दिसते आहे, ह्या कोण आहेत? तुलसी गौडा आहेत. मग यांना काय म्हटलं गेलं आहे? वनदेवता असं म्हटलेलं आहे. वनदेवता. आता का बरं म्हटलेलं असेल? तुलसी गौडा इज कॉल्ड वनदेवता विच मीन्स ट्री गॉडेस. वनदेवता म्हणजे काय? जंगलांची, झाडांची जी देवी असते है ना, गॉडेस, देवी आपण म्हणतो. मग ट्री गॉडेस आहे, वनदेवता आहे. आणि त्यांना कोणाला म्हटलं गेलेलं आहे? तुलसी गौडा यांना म्हटलं गेलेलं आहे. का म्हटलं गेलं असेल? तर ते आता आपण बघणार आहोत. शी वॉज बॉर्न इन हलक्की ट्रायबल फॅमिली इन कर्नाटका. मग आता त्यांचा जन्म कुठे झाला? मग कर्नाटकमध्ये. त्यांचं ट्रायबल म्हणजेच काय आहे? आदिवासी समाजाच्या त्या आहेत. आणि शी वॉज बॉर्न इन हलक्की. हलक्की एक छोटासा ट्रायबल एरिया आहे ना, आदिवासी एरिया आहे. आणि कुठे आहे हा? कर्नाटक. ट्रायबल फॅमिली म्हणजे हलक्की ट्रायबल फॅमिली इथे झाला आहे त्यांचा, कर्नाटकामध्ये. ठीक आहे. शी डिड नॉट गो टू स्कूल अँड कुड नॉट रीड ऑर राईट. बघा, आश्चर्याची गोष्ट आहे, त्या कधी आपल्या आयुष्यामध्ये शाळेत गेल्याच नाही. त्यांना वाचता लिहिता सुद्धा येत नाही. However, she learned many things by living close to the forest. तरी सुद्धा त्या पुष्कळशा अशा गोष्टी शिकल्या. आणि त्या कशा काय शिकल्या? कारण की त्या जंगलांच्या जवळ राहिल्या, जंगलाच्या सानिध्यात राहिल्या, आणि त्यामुळे त्या पुष्कळशा गोष्टी शिकू शकल्या. मग आता त्या जंगलांच्या सानिध्यात राहिल्यामुळे त्यांना खूप म्हणजे असं डीप नॉलेज झालं झाडांबद्दल, प्लांट्सबद्दल, हर्ब्सबद्दल. म्हणजे जी वेली असतात, झुडपं असतात, त्यांच्याबद्दल त्यांना खूप माहिती झाली. एन्व्हायरमेंटलिस्ट
कॉल्ड हर एन्सायक्लोपीडिया ऑफ द फॉरेस्ट. आता जे एन्व्हायरमेंटलिस्ट असतात, म्हणजे जे काय आहे निसर्गाचं संशोधन करणारे असतात, पर्यावरणवादी असतात, पर्यावरणाचं संरक्षण करणारे काही लोक असतात, त्यांना काय म्हटलेलं आहे, त्यांच्या या अफाट ज्ञानामुळे, त्यांना जे नॉलेज आहे त्यांच्यामुळे त्यांना काय म्हटलं गेलेलं आहे, एन्सायक्लोपीडिया ऑफ द फॉरेस्ट. आता एन्सायक्लोपीडिया म्हणजे काय? एन्सायक्लोपीडिया म्हणजे काय आहे की असं बुक असते की त्याच्यामध्ये पूर्ण माहिती दिलेली असते. मग काय असते, अल्फाबेटिकल, आपली डिक्शनरी नसते का, त्या डिक्शनरी प्रमाणे सगळी इन्फॉर्मेशन A to Z पर्यंत सगळी अल्फाबेटिकली इन्फॉर्मेशन असते. पण ही इन्फॉर्मेशन कशाशी रिलेटेड असते, फॉरेस्टशी आहे. म्हणजे त्यांना काय म्हटलं गेलं, एन्सायक्लोपीडिया ऑफ द फॉरेस्ट हे म्हटलं गेलं. मग का म्हटलं गेलं, बिकॉज ऑफ अ ग्रेट नॉलेज. म्हणजे आता हा IMP क्वेश्चन आहे, फिल इन द ब्लँक्स मध्ये आपल्याला विचारलं की वाय तुलसी गौडा इज कॉल्ड द एन्सायक्लोपीडिया ऑफ द फॉरेस्ट. मग आपल्याला आन्सर लिहिता आलं पाहिजे. तुलसी गौडांना का बरं एन्सायक्लोपीडिया म्हटलं गेलं, कारण का शब्दसंग्रह जंगलाचा ज्ञानकोश असं म्हटलं गेलं, कारण की त्यांना त्यांच्याबद्दल खूप डीप नॉलेज आहे म्हणून म्हटलं गेलं. मग आता काय केलं त्यांनी, शी प्लांटेड मोर दॅन 30,000 सेपलिंग्स इन हर लाईफ. मग आता त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये 30,000हून अधिक जास्त अशी रोपं लावली. बघा आपल्याला नाही का शाळेमध्ये प्लांटेशनचा डे असतो, मग आपण काय करतो, त्या दिवशी एखादं झाड आणतो आणि ठेवतो आणि लावून देतो. पण त्या झाडाची काळजी घेतो का आपण विसरूनच जातो की अरे आपण एखादं झाड लावलेलं आहे, त्याची काळजी घ्यावी लागते. पण त्यांनी बघा त्यांच्या आयुष्यामध्ये किती 30,000 पेक्षा जास्त असे रोपटे लावलेले आहेत आणि त्यांनी त्याचं संवर्धन, लावलंच नाही तर त्याचं संवर्धन सुद्धा केलेलं आहे. मग शी वर्क विथ द फॉरेस्ट डिपार्टमेंट अँड टूक केअर ऑफ प्लांट्स नर्सरीज. मग आता त्यांनी काय केलेलं आहे की वन विभाग, फॉरेस्ट डिपार्टमेंट म्हणजे काय, वन विभागासोबत त्यांनी काम केलं. आणि नर्सरी माहिती आहे ना, आपण नर्सरीमध्ये आता रेनी सीझन स्टार्ट झाला, नर्सरीमध्ये वेगवेगळ्या टाईपचे आपल्याला छान असे फ्लावर्स प्लांट्स नर्सरीमध्ये मिळतात. मग आता त्यांनी सुद्धा नर्सरी एक स्टार्ट केली आणि त्या नर्सरीमध्ये त्या प्लांटची केअर घेणं त्यांनी स्टार्ट केलं, ते त्याची काळजी घेत असतात. She could identify many types of trees. आता त्यांना इतकं प्रगल्भ ज्ञान झालेलं आहे वनस्पतींबद्दल की त्यांना म्हणजे त्या ओळखू शकतात की ही वनस्पती कोणत्या प्रजातीची आहे आणि त्याच्याबद्दल पूर्ण छोटी गोष्ट त्यांना माहिती असते. न्यू द मदर ट्री ऑफ ईच स्पेसीज. म्हणजे त्यांना इतकं माहिती झालेली आहे की मूळ झाड म्हणजे समजा एखादा आपल्याला मदर ट्री म्हणजे काय, तर त्या झाडाचं मूळ ट्री म्हणजे त्याचं बी कुठून मिळालं असेल हे त्यांना सगळी माहिती, म्हणजे त्या प्रजातीची पूर्ण माहिती मिळते. आता आपण बघतो की गुलाब हा आपल्याला माहिती आहे, गुलाब आपल्याला माहिती आहे, पण गावरानी गुलाब आपण म्हणतो. तर गावरानी म्हणजे हे काय झालं की त्याचं मदर ट्री झालं, मदर प्लांट झालं आणि त्याच्यानंतर आता ते बडिंग झाले, मग त्याच्यापासून वेगवेगळे आपण कलर्सचे वेगवेगळे असे फ्लावर्स म्हणजे गुलाबाची झाडं तयार करायला लागलो, बरोबर. मग गुलाबामधलं मदर ट्री कोणतं, ते जे आपण गावरानी म्हणतो ते मदर प्लांट झालं, मदर ट्री झालं, बरोबर. मग आता या तुलसी गौडा यांना काय झालं, एवढं ट्रीजचं नॉलेज होतं की त्या सबलिंगमध्ये म्हणजे त्या प्रजातीमध्ये त्यांचं मदर प्लांट कोणतं आहे हे त्या ओळखू शकतात. बघा त्यांना शिक्षणाचे गंध सुद्धा नाही, त्यांना लिहिता वाचता सुद्धा येत नाही, पण त्यांना आपल्या निसर्गाबद्दल इतकं सखोल ज्ञान असणं हे एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे त्यांच्याबद्दल. She believed that the forest taught her like a teacher. मग आता त्यांचं असं म्हणणं आहे की या निसर्गानेच मला एखाद्या टीचरसारखं, एखाद्या गुरुसारखं मला शिकवलेलं आहे. She loved trees as her own children. मग आता या झाडांना, या जंगलांना ती आपल्या लहान मुलांसारखं प्रेम करतात त्या. In 2021, the government of India honored her with the Padma Shri Award for her great service to nature. आता 2021 मध्ये भारत सरकारने निसर्गाच्या या महान सेवेसाठी त्यांनी आपले जे पूर्ण आयुष्य या निसर्गासाठी बहाल केलेलं आहे आणि त्यामुळे त्यांना पद्मश्री या अवॉर्डने त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. आणि त्या कोण आहे, तुलसी गौडा,
बघा, एक आपल्या मनामध्ये एक विचार येऊन जातो की आपण मनामध्ये जे असेल तर आपण ती गोष्ट कृतीमध्ये आणतो आणि ती जर मनाने केली तर ती आपल्याला त्याच्यामध्ये नक्कीच सक्सेस मिळते. बघा, तुलसी गौडा यांना त्यांनी मनापासून त्या निसर्गावर प्रेम केलं होतं आणि निसर्गाने त्यांना भरभरून पुष्कळ काही दिलेलं आहे, त्यांना खूप गोष्टी शिकवून दिलेल्या आहेत. अशा कोण आहेत? तुलसी गौडा. दुसऱ्या आहेत राहीबाई सोमा पोपरे. आता या राहीबाई सोमा पोपरे यांना काय म्हटलं जातं? सीड मदर, म्हणजे बीज माता असं म्हटलं जातं. सीड म्हणजे बी, तर बीज माता असं त्यांना म्हटलं जातं. आता बघा, यांच्याबद्दल माहिती जाणून घेऊया आपण. राहीबाई सोमा पोपरे पद्मश्री इज नोन ॲज द सीड मदर. मग आता यांना सुद्धा पद्मश्री हे अवॉर्ड मिळालेलं आहे बरं का. आणि कशासाठी? त्यांना सीड मदर म्हणजे बीज माता असं म्हटलं. सीड म्हणजे बी, आपल्याला माहिती नाही का, आपल्या घरामध्ये शेंगदाण्याचं बी असते, मूग तूर हे छोटे छोटे काय झाले? बी झाले, सीड्स झाले. मग त्यांना सीड मदर म्हटलं आहे आणि त्याच्यासाठी त्यांना पद्मश्री अवॉर्ड दिला गेलेला आहे. शी इज अ ट्रायबल फार्मर फ्रॉम महाराष्ट्र. आता त्या कुठे आहे? महाराष्ट्रातली आहे आणि अशा गरीब कुटुंबातील शेतकरी महिला आहेत. ठीक आहे, त्यांच्या शेतीसाठी म्हणजे शेती काम केलं जातं त्यांच्या एरियामध्ये. शी कुड नॉट अटेंड स्कूल बिकॉज हर फॅमिली वॉज व्हेरी पुअर. मग त्या सुद्धा शाळेमध्ये जाऊ नाही शकल्या. का नाही जाऊ शकल्या? कारण की त्यांची परिस्थिती नव्हती आणि परिस्थितीमुळे त्या कधी शाळेमध्ये गेल्याच नाही. शी स्टार्टेड वर्किंग इन द फील्ड ॲट अ यंग एज. म्हणजे आता त्या जेव्हा घरची परिस्थिती गरीब होती, मग आता कुटुंबाच्या मदतीसाठी मग त्यांनी लहान वयातच शेतामध्ये काम करायला सुरुवात केली होती. शी लर्न फार्मिंग थ्रू डेली वर्क अँड एक्सपिरियन्स. आता रोज रोज शेतात जाऊन रोजचं काम, रोजचं एक्सपिरियन्स याच्यामुळे आता त्यांना शेतीबद्दल खूप सारं म्हणजे माहितीचं झाली होती. त्यांना ज्ञान प्राप्त झालं होतं. का बरं? कारण की रोजचा एक्सपिरियन्स, रोजची ती कामं करता करता त्यांच्या ज्ञानामध्ये भर पडत गेली. she saved many traditional and native seeds of crop. मग आता त्यांनी काय केलं की त्यांनी अनेक पिकं अशी आहे की जी ट्रेडिशनल म्हणजे पारंपरिक आणि गावरान नेटिव्ह सीड ऑफ क्रॉप म्हणजे पारंपरिक बियांचं जे आहे त्यांच्या बियांचं त्यांनी संरक्षण केलं. आता आपल्याला माहिती आहे आपण आंबे खाल्लेले आहेत, मँगोज खाल्लेले आहेत, पण गावरान आंब्याची चव कोणत्याच आंब्याला येत नाही. बरोबर, आपण भाजी सुद्धा घेतो तर आपण कसं काय म्हणतो? गावरानी आहे की फर्टिलायझरने यूज केलेलं आहे आपण असं म्हणतो. म्हणजे आपण प्रिफर करताना काय आहे? जे ट्रेडिशनल किंवा नेटिव्ह सीड असते त्यांना प्रिफर करत असतो. बरोबर, मग त्यांचा प्रयत्न काय राहिला की जे ट्रेडिशनल म्हणजे पारंपरिक जे बीज होते जे आता नष्ट व्हायच्या याच्यावर लागलेले आहेत किंवा नेटिव्ह सीड आहे म्हणजेच गावरान देसी सीड्स आहे त्यांचं संवर्धन करणं हे त्यांनी ठरवलं. She encouraged farmers to grow local crops instead of using only market seeds. मग आता त्यांनी शेतकऱ्यांना सांगितलं, त्यांनी एनकरेज केलं, त्यांनी म्हटलं की जे आपण लोकल क्रॉप्स आहे आपल्या शेतकऱ्यांना स्थानिक जे आपले बी आहे, आपले जे पारंपरिक पद्धतीने जे पीक आहे त्या पद्धतीने आपण घेतलं पाहिजे. की आपण आजकाल नाही का मार्केटमध्ये शेतकरी सुद्धा पुष्कळशे म्हणजे आपलं उत्पन्न वाढावं याच्यासाठी काय होतं की मार्केटमधले बीज आणले जातात, सीड्स आणले जातात आणि ते फार्मिंगसाठी यूज केले जातात. कारण की इंटेन्शन असतं की आपल्या क्रॉपमध्ये जास्त वाढ व्हावी. पण यांचा उद्देश काय आहे की लोकल क्रॉप्सचा यूज केला जावा. ठीक आहे, मग केवळ शी टॉट पीपल अबाउट ऑर्गॅनिक फार्मिंग अँड नॅचरल मेथड्स. मग आता त्यांनी काय केलं की स्थानिक पद्धतीने जे ऑर्गॅनिक फार्मिंग आहे म्हणजे जी शेतकऱ्यांना स्थानिक आणि पारंपरिक पिके घेण्यासाठी नॅचरल पद्धतीने नैसर्गिक पद्धतीने पिके घेण्यासाठी त्यांनी लोकांना शिकवलं, त्यांना एनकरेज केलं, प्रोत्साहन दिलं. मग रहीबाबाई इज अन ॲक्टिव्ह मेंबर ऑफ द कळसुबाई परिसर बियाणे संवर्धन समिती अकोले इन अहिल्यानगर डिस्ट्रिक्ट. मग आता अहिल्यानगर डिस्ट्रिक्टमध्ये एक कळसुबाई परिसर बियाणे संवर्धन म्हणजे ही एक ऑर्गनायझेशन आहे. मग त्या ऑर्गनायझेशनमध्ये त्या काय आहे? ॲक्टिव्ह मेंबर आहेत. आणि त्या कशासाठी ॲक्टिव्ह मेंबर्स आहेत की टू प्रोटेक्ट द नेटिव्ह सीड्स म्हणजे जे
जे स्थानिक बीज आहेत आणि ट्रेडिशनल सीड्स आहेत त्यांचं संवर्धन करण्यासाठी ही ऑर्गनायझेशन काम करत असते आणि ती कोणती आहे? कळसुबाई परिहार बियाणे संवर्धन समिती. आणि कुठे आहे ती? अहिल्यानगर डिस्ट्रिक्टमध्ये अकोले इथे आहे आणि त्याच्या त्या ऍक्टिव्ह मेंबर्स आहेत. कोण? राहिबाबाई सोमा पोपरे ह्या. आता त्यांनी काय सुरू केलं बघा, त्यांनी सीड बँक सुरू केली. शी स्टार्टेड सीड बँक अँड नर्सरीज टू प्रोटेक्ट द सीड्स. आता त्यांनी सीड बँक सुरू केली. आता आपल्याला माहिती आहे ब्लड बँक्स असते की जेव्हा आपल्याला ब्लडची गरज असते, ब्लड शोधण्यासाठी आपण ब्लड बँकेमध्ये जातो, किंवा मिल्क बँक असते. काही नवजात शिशु असतात त्यांना मिल्क नाही मिळत, आई काही कारणामुळे आजारी असल्यामुळे किंवा काही अनाथ मुलांना दुधाची गरज असते, तेव्हा मिल्क बँक सुद्धा असते. तर असंच त्यांनी काय सीड बँक सुरू केली आणि काय केलं? नर्सरीज सुद्धा स्टार्ट केली. कशासाठी? टू प्रोटेक्ट द सीड, म्हणजे या बियाणांचं संवर्धन करण्यासाठी त्यांनी एक नर्सरी आणि सीड बँक सुरू केली. मग शी शेअर सीड्स फ्रीली विथ मेनी फार्मर्स. मग त्यांच्याजवळ जे आहेत जे बियाणे आहे ते असे पुष्कळशा शेतकऱ्यांना त्यांनी ते वाटप केलं त्याचं, आणि त्याच्यामुळे त्यांच्या बियांचं संवर्धन व्हायला लागलं. ॲट प्रेझेंट अबाउट 120 लँड रेस अँड 32 क्रॉप्स आर अंडर कन्झर्वेशन. मग आता त्यांच्याकडे सुमारे 122 अशा स्थानिक जाती आहे. लँड रेसेस म्हणजे स्थानिक जाती आहे आणि 32 असे क्रॉप्स आहेत, 32 असे पिकं आहे जे संरक्षणाखाली त्यांनी वाढवलेले आहेत, म्हणजे त्यांनी त्या बियांचं संवर्धन केलेलं आहे. 122 हे काय आहे? स्थानिक जातीचे बियाणे आहेत, लँड रेसेस. ठीक आहे. आणि 32 क्रॉप त्यांनी कन्झर्वेशन म्हणजे संवर्धन केलेलं आहे त्याचं. हर वर्क हेल्प प्रोटेक्ट फूड फार्मिंग अँड नेचर. आता त्यांच्या या कामामुळे काय झालं? अन्नाचं संरक्षण व्हायला लागलं, अन्नाचं संरक्षण व्हायला मदत झाली, शेतीसाठी मदत झाली आणि नेचरचं सुद्धा त्यांनी संरक्षण केलं. In 2020 she received the पद्मश्री अवॉर्ड. आता त्यांना 2020 मध्ये पद्मश्री अवॉर्ड मिळाला. आणि कशासाठी? शी वॉज ऑल्सो इन्क्लूड इन BBC ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन लिस्ट ऑफ 100 वुमन फॉर हर इन्स्पायरिंग वर्क फॉर सोसायटी अँड नेचर. मग आता त्या BBC म्हणजेच काय आहे? ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन म्हणजे समाज आणि निसर्गासाठी प्रेरणादायी कार्य करणाऱ्या अशा 100 महिलांच्या यादीत त्यांचं नाव आहे. कोणाबद्दल आपण माहिती घेतलेली आहे? रहिमाबाई सोमा पोपरे यांच्याबद्दल, बरोबर. आता अशा व्यक्तींमुळे आपण इन्स्पिरेशन घ्यायला पाहिजे आणि कमीत कमी एक झाड आपण संवर्धन करायला पाहिजे, नाही का? आता तुम्ही कोणत्या प्रकारचं प्लांट संवर्धन करणार आहे, कोणतं प्लांटेशन करणार आहे, मला कमेंटमध्ये जरूर कळवा. आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका, जेणेकरून नवीन येणारे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर आता भेटूया तिसरी व्यक्ती ज्यांनी नेचरला प्रोटेक्ट केलेलं आहे ती कोण आहे. आता तिसरी व्यक्ती कोण आहे? चैत्राम देवचंद पवार. चैत्राम देवचंद पवार. मग हे काय आहे? पायोनियर ऑफ ट्रायबल डेव्हलपमेंट अँड सस्टेनेबल ॲग्रिकल्चर. म्हणजे काय आहे? आदिवासी विकास आणि शाश्वत शेतीचे प्रणेते म्हणून त्यांना ओळखलं जातं. कोणाला? चैत्राम देवचंद पवार यांना. ठीक आहे. आता त्यांच्याबद्दल जाणून घेऊया. चैत्राम पवार म्हणजे पद्मश्री अवॉर्ड त्यांना मिळालेला आहे. is a tribal social and environmental leader with over 30 years of experience. म्हणजे आणि त्यांनी आपल्या आयुष्याच्या 30 वर्षापेक्षा जास्त अनुभव असलेला एका आदिवासी आणि सामाजिक पर्यावरणाचे ते नेते आहेत. आदिवासी समाजासाठी आणि एन्व्हायरमेंटल लीडर्स म्हणजेच पर्यावरणाचं संवर्धनासाठी ते एक नेते म्हणून ओळखले जातात. He has led conservation, sustainable farming and community development work in more than 100 villages across Maharashtra and Gujarat. मग आता त्यांनी काय केलं? महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांमध्ये 100हून अधिक अशा गावाचे संवर्धन कसं केलं जावं, मग गावांमध्ये शाश्वत शेती म्हणजेच काय आहे, चांगल्या प्रकारे शेती कशी केली जावे, तिथल्या गावाच्या लोकांचा विकास, कम्युनिटी डेव्हलपमेंट म्हणजे सामुदायिक विकास कसा व्हावा, याच्यासाठी त्यांनी 100हून अधिक गावांमध्ये मदत केलेली आहे. कोणी?
चैत्राम पवार यांनी. मग he has begun with cultivation of 5,000 trees with his own contribution. आता त्यांनी स्वतःच्या कॉन्ट्रीब्युशनने त्यांनी काय केलेलं आहे, स्वतःच्या योगदानामुळे त्यांनी 5,000हून झाडांच्या लागवडीसाठी कामाला सुरुवात केलेली आहे. मग ॲज अन एक्सपर्ट मेंबर ऑफ द फॉरेस्ट ॲडव्हायझरी कमिटी 2015 ही हेल्प प्रोटेक्ट फॉरेस्ट. मग आता काय आहे की वन सल्लागार समिती म्हणजे काय, फॉरेस्ट ॲडव्हायझरी कमिटी म्हणजेच वन सल्लागार समिती म्हणजे 2015 मध्ये ही स्थापन झाली आणि त्यांचे ते एक सदस्य, तज्ञ सदस्य म्हणून आणि जंगलाचे संरक्षण करणारे आणि आदिवासी एम्पॉवर ऑफ ट्रायबल कम्युनिटीज म्हणजेच आदिवासी समाजांना मदत करणाऱ्या त्यांना महिलांना एस्पेशली वुमन अँड प्रमोट सेल्फ रिलायबल डेव्हलपमेंट म्हणजे स्वावलंबी विकासाला चालना देणारे असे पुष्कळशी कामं त्यांनी सुरुवात केली. म्हणजे त्यांनी फक्त निसर्गालाच संवर्धन केलं नाही तर तिथल्या लोकांना, त्यांचा समाज कसा बदलेल, तिथल्या लोकांना स्पेशली महिलांना त्यांना आपण सेल्फ डिपेंडंट कसं बनवू, आपला रोजगार कसा होईल यासाठी सुद्धा त्यांचे प्रयत्न सतत चालूच राहिले आणि त्यांनी 5,000 पेक्षा जास्त अशा वृक्षांची लागवड केलेली आहे स्वतःच्या कॉन्ट्रीब्युशनने. He has started work from his village Baripada in Dhule district with the help of Janpati Kalyan Ashram and now extended in nearby 100 villages from Maharashtra, Madhya Pradesh and Gujarat. आता त्यांनी काय केलं की हे काम त्यांनी आपल्या गावापासून सुरुवात केली होती. मग आपल्या गावामध्ये जनजाती कल्याण आश्रमाच्या मदतीने त्यांनी हे काम सुरू केलं होतं. पण नंतर त्यांचा कामाचा व्याप इतका वाढला की त्यांनी आपल्या आजूबाजूच्या 100 गावांना सुद्धा मदत केली. महाराष्ट्रातील, मध्य प्रदेश, गुजरात इथल्या 100 पेक्षा जास्त गावांमध्ये त्यांनी आपल्या कामाचा व्याप वाढवला आणि तिथे लोकांना मदत करणे, त्यांना कल्टिवेशन बद्दल माहिती देणे, देन निसर्गाशी संबंधित वृक्षारोपण करणं, या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांचा सहभाग राहिलेला आहे. कोणाचा? चैत्राम पवार यांचा. ही हॅज वर्क फॉर ट्री प्लांटिंग म्हणजे आता त्यांनी काय आहे, वृक्षारोपणासाठी काम केलेलं आहे. वॉटर कन्झर्वेशन म्हणजे पाण्याचं संवर्धन कसं केलं जावं, पाण्याचं अँड फॉरेस्ट प्रोटेक्शन म्हणजे त्यांचे कामं कोणते होते, त्यांनी झाडाचं प्लांटेशन केलं. वॉटर कन्झर्वेशन म्हणजे पाण्याचं जलसंधारण सुद्धा केलं आणि जंगलाचं प्रोटेक्शन सुद्धा केलं. ही हेल्प मेनी विलेजेस बाय बिल्डिंग चेक डॅम्स अँड ट्रेंचेस टू स्टोअर रेन वॉटर. आता हे पावसाचं पाणी येते, ते पावसाचं पाणी साचलं गेलं पाहिजे याच्यासाठी बघा त्यांनी इथे तुम्हाला पिक्चर दिसते आहे, ट्रेंचेस म्हणजे एक नहर आपण जे म्हणतो हिंदीमध्ये नहर, कालवे जे म्हणतो, त्यांनी ते बांधण्यासाठी, तसंच वेगवेगळं जे पाणी अडवा म्हणजे जे त्यांनी डॅम्स बांधले त्याच्यामुळे पाणी अडला गेलं आणि शेतीसाठी त्याचा उपयोग व्हायला लागला. असं त्यांनी खूप साऱ्या ठिकाणी लोकांना मदत केली. फार्मर्स गॉट मोर वॉटर फॉर फार्मिंग अँड देअर क्रॉप्स इम्प्रूव्ड. आता त्याच्यामुळे काय झालं की लोकांना पाणी मिळायला लागलं. ते फक्त निसर्गावर अवलंबून राहिले का? नाही. आणि त्याच्यामुळे त्यांच्या क्रॉप्समध्ये, त्यांच्या पिकांमध्ये सुद्धा वाढ व्हायला लागली. His work also helped birds and animals to get safe homes. आता त्यांनी लोकांना तर समाजाला मदत तर केलीच, पण त्याशिवाय त्यांनी बर्ड्स म्हणजे पक्ष्यांना सुद्धा, जनावरांना सुद्धा त्यांना त्यांचा होम म्हणजे काय आहे त्यांचं निसर्गाला प्रोटेक्शन करणं सुरुवात केली. मेनी फॉरेस्ट वेअर सेव्हड बिकॉज ऑफ हिज एफर्ट्स. आता पुष्कळशी जंगलं त्यांच्या प्रयत्नांमुळे वाचली आणि इन 2025 ही रिसीव्ड द पद्मश्री अवॉर्ड फॉर हिज व्हॅल्युएबल वर्क फॉर द सोसायटी अँड नेचर. आणि 2025 मध्ये त्यांना पद्मश्री या अवॉर्डने सन्मानित करण्यात गेलं आणि त्यांनी असं बहुमोलाचं काम केलेलं आहे. म्हणजे त्यांनी सेल्फलेसली त्यांनी हे काम केलेलं आहे. समाजासाठी झोकून त्यांनी आपलं पूर्ण आयुष्य लोकांसाठी लावून दिलेलं आहे आणि त्यांच्या कामाबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो, आज आपण अशा 3 व्यक्तींबद्दल शिकलेलो आहोत. पहिलं कोणतं आहे? तुलसी गौडा, ज्यांना वनदेवता असं म्हटलं गेलेलं आहे. देन रहिबाबाई सोमा पोपरे म्हणजे त्यांना काय आहे? सीड मदर म्हटलं गेलेलं आहे. आणि तिसरं कोण आहे? चैत्राम मेश्राम यांना आपण म्हटलेलं आहे. चैत्राम पवार
हे आहे तिसरी व्यक्ती, ज्यांनी निसर्गाला आणि समाजाला विकासासाठी स्वतःचं आयुष्य झोकून दिलेलं आहे. मित्रांनो, हे व्यक्ती इतकं स्वतःचा स्वार्थ न बघता समाजासाठी, आपल्या निसर्गासाठी एवढं काम करतात, तर कमीत कमी आपण एका झाडाचं संवर्धन आणि संरक्षण तर करूच शकतो ना. तर तुम्ही मला कमेंटमध्ये कळवा की तुम्ही एक झाड प्लांट करणार आहात की नाही. तर मी या कमेंटची वाट बघणार आहे. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू.